विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी या व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय जिल्हा प्रमुख विलास शेठ चाळके, सन्माननीय आमचे बंड्या शेठ साळवी, प्रमोद शेरे, त्याचबरोबर या गावच्या सरपंच जान्हवी घाणेकर, आमचे आबा, आमचे शेखर, त्याचबरोबर उपस्थित असलेल्या आमच्या ममताताई जोशी, शैलीताई पवार, साक्षी रावणंग, या विभागाचे शिवसेनेचे विभाग प्रमुख विजय देसाई, उपसरपंच मानसी पेडणेकर, बाळकृष्ण होरंबे, माझे सहकारी वैभव पाटील, ह्या कार्यक्रमाची एक जबरदस्त गोडी ज्याने उंचावलेली आहे आमच्या विजयराव देसाईंच्या मार्गदर्शनाखाली, ते माझे सहकारी प्रमोद शितप, डॉक्टर झिमान आहेत, संदीप आहेत, सगळेच खाली कार्यकर्ते, विभाग प्रमुख, इतरही मागे आहेत, पुढे आहेत, आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींनो. मग अशी विकास तुम्ही सांगितलं की खासदार इथे प्रथमच आलेले आहेत, आणि ते खरं आहे. या ठिकाणी मी प्रथमच आलो, कारण योगायोग असतो. तो योगायोग प्रमोदने साधला, तो योगायोग आमच्या देसाईने साधला. आता काही जणांच्या पोटात पोटशूळ उठतो तो गोष्ट वेगळी, आणि उठला पण असेल एवढी मोठी संख्या पाहिल्यानंतर. कारण बरोबर 12 तास झाले. आम्ही 9:35 सकाळी बाहेर पडलो, आणि संपूर्ण रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा अर्धा भागच घेतला, बरोबर ना बंड्याशेठ? फक्त अर्धा भाग. जिथे जाऊ तिथे शेकड्यांनी लोक थांबलेले आहेत. छोटी मोठी कामं डायरेक्ट जी केली ती उगाच पोपटपंची नाही, आमच्याकडे या, हे पत्र घ्या, आमच्याकडे या, हे पत्र घ्या. आता काही जणांनी धंदे चालू केलेले आहेत. ते स्वतःचा पक्ष वाढवायला लोकांसमोर जाऊन फसवीची पत्र द्यावी लागतात. हे दुर्दैव या इथल्या पालकमंत्री उदय सामंतांवर आलेलं आहे. परवाच्या दिवशी आमच्या राजन साळवीने एक पोस्ट टाकली होती की उदय सामंत यांनी विनायक राऊत यांनी केलेले उपकार विसरले. मला काय त्याचं पडलेलं नाही. म्हणजे कोणी आठवण ठेवावी, कोणी विसरावं. अनेक डबक्यामध्ये ज्यांना उडी मारायची सवय असते त्यांच्याकडून निष्ठा शिकायचीच नसते, फक्त त्यांचं ते स्किल असतं. कधी कोणत्या डबक्यात उडी मारायची ही त्या बेडकालाच कळते, सर्वांना कळत नसतं. पण वाईट एवढं वाटतं, सध्या राजकारणाने एवढी खालची पातळी गाठलेली आहे की तुम्ही कोणाला संपवायला निघालाय? ठीक आहे, उद्धवजी ठाकरेंना संपवायला निघालाय, बाळासाहेबांना संपवायला निघालाय, बाळासाहेबांचा भगवा झेंडा तुम्ही संपवायला निघालाय, धनुष्यबाण संपवायला निघालाय. केवळ इथपर्यंत मर्यादित नाही बाबांनो. ही गद्दार लोकांचं जे टोळकं आहे ना, यांनी संपूर्ण मुंबई सहित संपूर्ण महाराष्ट्र, गुजरातला आंदण देऊन टाकायचं ठरवलेलं आहे. गुजरातची गुलामगिरी आपल्या नशिबामध्ये येऊ घातलेले भविष्यामध्ये, आणि ते पाप हे गद्दार लोक करतायत, पाप. मग ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा इथले पालकमंत्री उदय सामंत असतील, हे मराठी माणसांना गुजराती लोकांचे नोकर आणि चाकर बनवण्याचा त्यांनी विडा उचललेला आहे. मुंबई संपवायची, मराठी माणूस संपवायचा, महाराष्ट्र संपवायचा, आणि हे पण संपणार. किती दिवस चालणार आहे? ठीक आहे, आता कालचा निकाल तुम्ही वाचला, आम्हाला काय त्याच्यात आश्चर्य वाटलं नाही. बाडगे ते आणखी काय करणार आहेत? जोपर्यंत तुकडा फेकून चाटायची जोपर्यंत सवय त्यांना लागलेली आहे, आणि ते चाटण्याचं एक अंगीकार व्रत अंगात घेतलेलं आहे, तोपर्यंत त्यांच्याकडून काही नवीन अपेक्षा धरायचीच नाही. परंतु किती जरी झालं ना, मगाशी आबा तुम्ही सांगितलं ते खरं आहे, हा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ, आता लोकसभेला कोण नौटंकी कोणाची चालते का मला माहिती नाही. अद्यापही ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये यांना उमेदवारच मिळालेला नाही. कधी तो देवगडचा थापाडा येतो प्रमोद जठार, कधी हे महाशय म्हणजे कुंकवाला धनी ठरतात, पालीतले आपले किंग. अरे काय
काय म्हणजे मोठी मोठी कटआउट लागली म्हणजे काय किंग होता येते का? हिम्मत असेल तर उदय सामंतांनी लोकसभेला निवडणूक लढवून दाखवावी. हिम्मत असेल तर आव्हान आहे माझं, लढवावी. आम्ही गरीब असू, परंतु गरिबांना फसवून लाखोपती झालेल्यांना नागडं केल्याशिवाय आणि त्यांना पराभूत केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, ही घोषणा संपूर्ण कोकणवासियांनी केलेली आहे. प्रामाणिक लोकांचा हा कोकण आहे. मग रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, हेलिकॉप्टर मधून फिरायची आपल्याला सवय नाही. आमची पांडुरंग सर्व्हिस चालूच असते. आणि म्हणून केवळ आणि केवळ शिवसेनेला आणि उद्धव साहेबांना त्रास द्यायचं, शिवसेनेला निशाणी चोरून न्यायची, उद्धवजी ठाकरेंचं नेतृत्व संपवून टाकायचं आणि त्यांची लाचारी पत्करायची, दिल्लीतल्या गुजराती लोकांची लाचारी पत्करायची, हा धंदा या गद्दार लोकांनी चालू केलेला आहे. त्यामध्ये आज आम्ही ठरवलं की रत्नागिरीतली वेगवेगळी कामं करायची. मगाशी बंड्या शेठ तुम्ही सांगितलं ते खरं आहे. आम्हाला पैशाने लोक नको आहेत. ते पावशेर, अर्धा शेर, क्वार्टर वगैरे वगैरे काय जे शब्द असतात ना, तशाने लोक आपल्याला नको आहे. परवाच्या दिवशी वाढदिवस झाला आणि सगळ्या नाक्यावर धागडधिंगाणा मारतायत नाचतायत. अनेक ठिकाणी म्हणजे आमच्या कणकवलीला कुजलेली कोंबडी खायला घातली आणि परवाच्या दिवसपासून डिसेंट्री लागले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.